नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने आपण जगायला पाहिजे. तर आज आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी, चैत्र शुद्ध त्रयोदशी 30 एप्रिल 1878. या दिवशी स्वामींनी फक्त आपला अवताररूपी कार्य पूर्ण करून या दिवशी आपला देह ठेवला. स्वामींनी आपला देहरूप कार्य जरी या दिवशी पूर्ण केले असतील तरी स्वामी आजही आपल्यासोबत आहे. म्हणून तर स्वामी बोलतात, हम गया नहीं जिंदा है. स्वामी एकच जाताना शेवटचे शब्द बोलले होते की तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ बोला, मी तुमच्या जवळच आहे. आणि स्वामी नेहमीच आपल्याला सांगतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यांना आहे ना ही गोष्ट माहिती आहे की स्वामींच्या ज्या मूर्त्या आहेत ना, आता काही मूर्त्यांमध्ये थोडेसे स्वामी हसरे दिसतात. स्वामींचे फेसचा जो काही बदल करण्यात आला आहे, पण पूर्वीचे जे काही तुम्ही फोटो बघाल, मूर्त्या बघाल ना, तर स्वामींचा जो चेहरा आहे ना, तो नेहमी ना असा गंभीर, रागिष्ट आणि असा थोडा एक आपल्या घरात जे सगळ्यात मोठे एकदम कडक असे व्यक्ती असतात ना, तशीच मूर्ती किंवा फोटो तुम्हाला दिसेल. तर काय आहे ना, जेव्हाही लोक स्वामींकडे यायचे ना, तर आपले प्रॉब्लेमच घेऊन यायचे. म्हणून स्वामी बघा नेहमी आहे ना, त्यांचा चेहरा तुम्हाला असं गंभीरच दिसेल. पण एक सांगू का, आपण स्वामींशी आहे ना जे नातं जोडतो ना, कोणी आईच्या रूपात, कोणी मित्राच्या रूपात, कोणी मुलाच्या रूपात, कोणी सख्याच्या रूपात, ज्या काही म्हणतात ना रूपात आपण स्वामींना मानतो ना, तर आपल्याला स्वामी ना तसेच दिसतात. आणि नेहमी बघा, तुम्ही टेन्शनमध्ये असेल ना, तर स्वामींकडे नीट बघाल ना, स्वामींचा फेस आहे ना, तुम्हाला तो असा थोडा गंभीर दिसेल. जेव्हा तुम्ही आनंदी असतात, जेव्हा तुम्ही मनातून खुश असतात, तेव्हा जर तुम्ही स्वामींची पूजा करत असाल ना, तेव्हा तुम्हाला स्वामींचा जो चेहरा आहे ना, तो एकदम हसरा दिसेल. आणि जे स्वामींशी रोज बोलतात, जे स्वामींकडे 5 मिनटं तरी बसतात ना, त्यांनी नक्की ही गोष्ट बघितली असेल की स्वामींच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेहमी चेंज असतात. सेम स्वामींचे हावभाव कधीच नसतात चेहऱ्यावरचे. तर त्याचं कारणच असं आहे, स्वामींनी आपलं जे काही कार्य होतं श्री स्वामी स्वरूपामध्ये, ते पूर्ण करून आहे ना, फक्त त्यांचा देह ते कार्य संपल्यानंतर तिथे ठेवला आहे. पण स्वामी आजही या जगातच आहेत. हे ज्यांना माहिती आहे ना, त्यांनी त्या गोष्टीचा अनुभवसुद्धा घेतला आहे. आणि जेव्हाही आपण मनापासून आपल्या कोणत्याही अडचणीमध्ये स्वामींना म्हणजे हाक मारतो ना, तर स्वामी नक्की धावून येतात. याचेसुद्धा खूप ताईंना आणि दादांना आहे ना अनुभव असतील. तर फक्त आहे ना स्वामींची सेवा करणं, रोज खूप नामस्मरण करणं किंवा बाकी गोष्टी करण्यापेक्षा आहे ना, स्वामींनी जे आपल्याला विचार दिले आहेत, ते जरी आपण आहे ना अंमलात आणले ना, तर आपण आपल्या आयुष्यात आणि या जगात खूप बदल करू शकतो. आणि सेवा करणारे आपण जरी असलो ना, सेवा करून घेणारे तेच आहेत. म्हणून त्यांच्या इच्छेनुसार आहे ना पानही हलत नाही. तर साधं तुम्हाला स्वामींना वस्त्रही घालायचं असेल ना, तर त्या दिवशी त्यांना जे वस्त्र घालायचं ना, तेच स्वामी घालून घेणार. असं नाही आहे की आज मला येल्लो वस्त्र स्वामींना घालायचं आहे, तर ते परफेक्ट साईजमध्ये जरी असलं ना, तरी ती टोपी बसणारच नाही, ती घालूनच घेणार नाही किंवा त्या दिवशी ते चांगलंच वाटणार नाही. त्यांना जे हवं आहे तेच करून घेतात. म्हणून स्वामींच्या शब्दाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. स्वामी नेहमी म्हणतात, तुम्ही अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा. तुम्ही माझी सेवा तर करतातच, पण त्या सेवेबरोबर आहे ना, माणसाने माणसासारखं पण वागा, हे नेहमी स्वामींचं सांगणं आहे. आणि स्वामी का आपल्याला हे नेहमी म्हणता, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामी कोणत्या गोष्टीसाठी आपल्या पाठीशी आहे? जिथे आपण चांगलं काम करतो आहे, जिथे आपले चांगले कर्म आहे, आपण दुसऱ्याबद्दल चांगले आपले भाव ठेवतो आहे, तिथे स्वामी आपल्या पाठीशी आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं गोष्टी करताय, तुम्ही काहीतरी चुकीचं वागताय, तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करताय, तिथे स्वामी कधीही तुमच्या पाठीशी नसतात. तिथे तुमच्या पाठीवर फक्त स्वामींचा आहे ना धपाटाच पडणार आहे, हेही लक्षात ठेवा. स्वामी जितकं आपलं मानतात ना, तर तितके कडकसुद्धा आहेत स्वामी. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आहे ना, खूप विचारपूर्वक करा. आज आहे ना खरंच माणसं माणसात राहिलेच नाही आहे, हे तितकंच सत्य आहे.
पण आहे ना, खरंच सांगते माणुसकी म्हणतात ना, माणुसकी असणंसुद्धा आता इतकं गरजेचं झालं आहे ना. कोणी कोणाला समजून घेत नाही, कोणी कोणाचं ऐकूनसुद्धा घेत नाही. सगळ्यांना आपापल्याच आयुष्यामध्ये बिझी लाईफ चालली आहे. तर आहे ना, कसं आहे ना, कधीतरी आहे ना, हे सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. कोणाच्या तरी ना दुःख ते आपल्याजवळ व्यक्त करताय आणि त्यांचं मन हलकं करताय आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल होतोय, हे सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. म्हणून कोणी अडचणीत असेल किंवा कोणाचंही मन दुखलं आहे, तर नक्की त्या व्यक्तीशी बोला. त्यांना चांगला सल्ला द्या. त्यांच्या आयुष्यात खरंच तुमच्या ऐकून घेण्यामुळे आणि तुम्ही त्यांना काहीतरी चांगलं सजेस्ट केल्यामुळे आहे ना, त्यांच्या आयुष्यात खूप बदल घडू शकतात. आजकाल आहे ना, इतकं मतलबी दुनियामध्ये आहे ना, कोणाजवळ काही बोलणंसुद्धा खूप चुकीचं झालं आहे. पण खरंच मोकळं होणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो. आणि दुसरी गोष्ट, खूप वेळा मला हा प्रश्न केला गेला आहे, की ताई स्वामींची मूर्ती कुठून घेतली आहे? बघा, यावर आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे. नक्की तिथे नंबर, दादांचं जे काही डिटेल्स आहे ते मी दिले आहे, तर तुम्ही नक्की बघून घ्या. तर आज ना स्वामींची जी पुण्यतिथीची पूजा आहे ना, मी देवाऱ्यातच केली. खूप साधी, सिंपल पण खूप सुंदर. आता स्वामींना जे वस्त्र घातले आहे आणि जे मुकुट आहे ना, तर दादांकडून हे मुकुट मला आलं आहे. तर दादांनी हे मला पाठवलं आहे, जिथून मी ही मूर्ती घेतली आहे, स्वामी आर्ट मुंबईमधून. तर दादांकडनं मूर्ती घेतली असेल तरच हे गोल्डचं मुकुट तुम्हाला त्यांच्याकडून भेटेल. ते बाकी कुठल्याही मूर्तीचं बनवून देत नाही. त्यांच्याकडून मूर्ती घेतली असेल तरच ते हे बनवून देतात, कारण ते गोल्ड प्लेटेडमध्ये आहे. त्यामुळे आहे ना, ते व्यवस्थित बसलं पाहिजे. त्यामुळे स्वामींची मूर्ती त्यांच्याकडून घेतलं असेल तर माप परफेक्ट त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते बनवून देतात. आणि हे जे वस्त्र आहे ना, हे मी पहिले बनवले. हे वस्त्र आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. जर कोणाची ऑर्डर असेल तर अवेलेबल करून मिळतील. पण खूप सुंदर वाटतात. आज पूर्ण स्वामींना आहे ना, गोल्ड कॉम्बिनेशन केलं होतं. खूप सुंदर दिसत होते स्वामी. आणि पर्पल यावर आहे ना, ते गोल्डचं जे काही त्यांना घातलं होतं ना, ते खूप उठून दिसतं आणि स्वामी बघा किती छान दिसत आहेत. आणि ना, जेव्हा आपण म्हणजे आजचा जो दिवस आहे ना, स्वामींनी स्वतःचा जो देह ठेवला होता, त्यावेळेस आहे ना, खरंच खूप म्हणजे मन भरून येतं. कारण आज भलेही स्वामींनी देह ठेवला असेल आणि ते दुसऱ्या रूपात दुसरीकडे प्रकट झाले असतील, फक्त नाव बदललं असेल, पण आजही खरंच स्वामींचे अनुभव खूप लोकांना येतात. असं म्हणतात की ह्या अंधश्रद्धा आहे, ही गोष्ट अशी नसेल, तशी नसेल, पण ज्यांना अनुभव येतो ना, खरंच त्यांनी इतकी मनापासून सेवा केलेली असते ना, म्हणून स्वामी त्यांना अनुभव देतात. आणि खरोखर आजही जगात स्वामी आहेत, हे तितकं सत्य आहे. तर बघा किती सुंदर पूजा झाली आहे. आणि आज ना मला गजरे वगैरे आणता आले नाही आणि आमच्याकडे दिवसभर लाईट नव्हती, त्यामुळे आहे ना, बिना लाईटचीच आज पूजा केली आहे. थोडा व्हिडिओमध्ये समजून येत असेल, पण खूप सुंदर पूजा झाली पुण्यतिथीची. संध्याकाळी मी नैवेद्य बनवला होता आणि खूप छान दिसत होते स्वामी आणि पूजा देखील खूप सुंदर झाली होती. तर बघा, सगळ्यांना एवढीच प्रार्थना आहे की स्वामी सगळ्यांना चांगली सद्बुद्धी द्या, चांगले आरोग्य द्या, चांगले विचार द्या आणि माणसाने फक्त माणसासारखं वागणं द्या, म्हणजे खूप सुधारणा होईल. आणि जे दिलं आहे स्वामी, त्याच्यामध्ये प्रत्येकाने समाधानी राहावं, आनंदी राहावं, ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि माझे जेवढे काही सबस्क्रायबर आहे, जेवढे व्हिडिओ बघतात, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी आणि आनंद द्या. आणि ज्यांना लक्ष्मी दिली आहे ती आयुष्यभर टिकून राहू द्या आणि सगळ्यांना चांगले आरोग्य आणि समाधान द्या, एवढंच मी या व्हिडिओमधून सांगेल. आणि मेन काय झालं आहे ना, की तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला स्वामींनी दिलेली प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदच वाटेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.